नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आणि हा आहे महाप्रसादाचा दिवस। इथे 16 भाज्या निवडणं चालू होत्या आणि इथे मग रात्रीच्या स्वयंपाकासाठी महाप्रसादासाठी पण भाजीपाला वगैरे येऊन गेलेला होता एकीकडे। आणि मग वरती पानाचं पण बनवणं चालू झालं होतं। तर पानाचं बनवणं चालू व्हायसाठी सगळ्यात आधी ही आंबील करावं लागते देवीची, आणि मग त्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्ही चालू करू शकता, कारण की आंबीलचा खूप मोठा मान असतो आजच्या दिवशी। तर मग त्यासाठी मग आधी आंबील बनवणं चालू होते। इथे मी आणि मम्मी सोबत मिळून बनवत होतं। मम्मी मला शिकवत होती की असं करायचं, तसं हे ते, कारण की आता कार्यक्रमाच्या वेळेसच शिकणं होतं। मग आमच्या घरी अशी कार्यक्रमाशिवाय कधीच दुसऱ्या वेळेला आंबील बनत नाही। आणि मग इथे आज जेवण होतं, तर मग जे कॉलनीवाले वगैरे होते सगळे, तर ते इकडे महालक्ष्म्यांची पूजा वगैरे रास वगैरे घेऊन येत होते आणि एकीकडे स्वयंपाक पण चालू होता। म्हणजे ज्यांना माहिती आहे दुर्गादेवी, ते दुर्गादेवीची पण रोटी भरतात आणि मग ज्यांना महालक्ष्म्यांची तर भरतातच। मग इथे मग ते पण चालू होतं इथे सगळं लगभग। आणि मग तेच मग हे सगळं काही चालू असताना मग थोडक्यातच दुपारची आरती वगैरे पण होऊन गेली। इथे सगळ्यांनी मिळून अशी आरती केली, जितके जण होते तितके। आणि मग बाकीचे तर या दिवशी स्वयंपाकात लागलेच होते। आणि मग या दिवशी देवींना वगैरे पण उपास असतो आणि सगळ्यांनाच घरी महालक्ष्मी जेवेपर्यंत उपास असतो। तर सगळ्यांसाठी साबुदाण्याची उसळ ही होती आणि मग सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाल्यावर इकडे पुरण वगैरे हे करणं, गाळणं वगैरे चालू होतं, नीट असं बारीक व्हायला पाहिजे म्हणून। आमच्या घरी पुरण यंत्रात नाही तर असं चाळणीनेच पुरण हे करतात। आणि मग एकीकडे इकडे मोठं फळं वगैरे हे करायसाठी सगळं काही कणिक चुरायला चालू होती, साध्या पोळ्या वगैरे करायसाठी त्याची कणिक, सांजाच्या पोळ्या वगैरे पण असतात त्या पण, त्याच्यासाठी असं सोबतच एकाएकी खूप सगळं मळणं चालू होतं। आणि मग एकाएकीकडे सगळं असं जवळपास स्वयंपाक रेडी पण झाला होता, जसं पंचामृत वगैरे जे असतात ना, शेवड्या, कतली, अंबाडीची भाजी आणि 16 भाज्या पण झालेल्या होत्या। आणि जे कोचेचे पानं जे असतात, जे चमकुराचे पानं पण म्हणतात, अडूवडी पण ज्याला म्हणतात, ते पण झालेलं होतं। आणि इकडे एकीकडे आंबील रेडी होऊन गेली होती। मग आंबील आम्ही त्या महालक्ष्मी असतात त्याच रूममध्ये नेऊन ठेवतो, त्याची पूजा करतो, त्याला हार वगैरे घालून देत असतो। आणि मग अशा प्रकारे इथलं पूर्ण असं सेटअप छान, मग पूर्ण गेटअप येऊन गेलेलं होतं। छान गौरीच्या टोपल्या वगैरे ठेवल्या होत्या आणि छान असं सजवलेलं होतं। आणि मग हे सगळं काही झाल्यावर मग आम्हाला आतमध्ये जाता पण येत नाही, असं खूप सांभाळू जावं लागते की कुठे धक्का नाही लागला पाहिजे, कुठल्या गोष्टीवर पाय नाही पडला पाहिजे म्हणून। सहसा असं खूप 1 किंवा 2च जण जातात घरचे, बाकी सगळे तर नाहीच, शक्यच नाही होत। त्यामुळे मग बाहेर त्यांचे असे पावलं वगैरे ठेवले आहे, तर मग जे पूजा करतात ते तिथूनच करतात। आणि मग बाकीचे फक्त हार वगैरे घालून द्यायला असेल तर मग पप्पाजी जातात, किंवा मी जाते, किंवा मम्मी जाते, किंवा काकू वगैरे, असं कोणी ना कोणी जातात। आणि हे सगळं काही डेकोरेशन आहे। कुठल्याही डेकोरेशनला लुक तेव्हाच जेव्हा त्याच्यात कुठली मूर्ती असेल किंवा कुठले देव वगैरे ठेवले असेल, त्याशिवाय तर डेकोरेशन असं काहीच वाटत नाही। ते इतकं छान दिसत होतं सगळं काही, पूजेत ती खूपच सुंदर दिसत होतं। आणि अशा प्रकारे वट्या आलेल्या होत्या देव्यांच्या। आणि या सगळ्या वट्या आम्ही काय करतो की जेव्हा आमच्या घरी राशीचं जेवण असते ना, त्या दिवशी जितके जण ज्यांच्या घरची रास वगैरे असते ते जेवायला येतातच, तर मग त्यांना हळदी कुंकू लावून आम्ही असं वट्या देऊन देत असतो, म्हणजे जेणेकरून ते घरी पण इतकं जमा राहत नाही। आणि इकडे माझी ताई, मामी वगैरे आणल्या होत्या, त्यांनी पण साड्यांच्या वट्या वगैरे भरल्या होत्या। तर मग इथे त्यांचीच पूजा वगैरे करणं चालू होतं। आणि इथे असं सगळं काही रेडी होऊन गेलं होतं, पुरणपोळ्या, फळं मोठं वगैरे। आता हे थोडं जे उरलं सुरलं होतं ते चालू होतं। इथे दिवे वगैरे पण छान बनवून झाले होते। आणि इथे माझी काकू माझ्या बहिणीला हळद कुंकू लावत आहे, सवाशिणीचा मान द्यायला। म्हणजे आमच्या इकडे असतं की ज्या 2 सवाशिणी असतात त्यांना जेवायला बसवतात, त्यांना आधी हळदी कुंकू लावून मान द्यावा लागतो। आणि मग इथे खाली सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती, मिक्स व्हेज वगैरे। आणि अशा प्रकारे आमचे सगळं सायंकाळी छान असे पानं लावून
सजलेलं तयार होतं. सगळं ऑन टाईम झालं, लेट कुठेच नाही झाला आणि सगळं काही खूप सुंदर दिसत होतं. तुम्ही बघूच शकता. आणि हे इकडे दुर्गादेवीचं ताट पण असं खूप सुंदर प्रकारे सजून गेलेलं होतं. आणि मग हे सगळं काही झालं. आमच्या जवळपास 5:30ला आटपून गेलं होतं आणि मग आम्ही सगळ्यांनी पटापट आवरून तयारी केल्या होत्या. तर जवळपास 6:15 6:30ला आमची आरती चालू होऊन गेलेली होती आणि 6:45-7ला आमचे जे त्यांना जेवायसाठी दारं वगैरे बंद करतात ते वगैरे सगळं होऊन गेलेलं होतं. तर मग इथे तेच चालू होतं, सगळ्यांची आरती वगैरे करणं. सगळे छान असे मिळून सगळेजण आरती करत होते. फॅमिली म्हणजे जोडीने असे काका काकू, मम्मी पप्पाजी आणि मग आजी, मग आम्ही सगळे भाऊ बहीण, असं आमचं छान सगळ्यांचं चालू होतं. आणि मग हे सगळं काही झालं की मग त्या जेव्हा जेवत असतात तेव्हा त्यांची कथा वाचत असते. तर मग सगळेजण खाली येऊन गेले होते आणि मग सगळे इथे हळदी कुंकू सगळ्यांना लावला होता आणि इथे कथा वाचणं चालू होती. आणि मग तेव्हाच सगळ्यांना प्रसाद वगैरे दिला होता. आणि मग जशी कथा संपली मग वरती सवासिनीचं जेवण चालू होतं आणि इथे खाली ॲट अ टाइम नवकन्याचं पण जेवण चालू होतं. तर यावेळेस सवासिनी माझी वहिनी आणि माझी मामी बनली होती. तर मग असं असतं, त्यांना उपास वगैरे करावं लागतं दिवसभर आणि सायंकाळी त्यांना तेव्हा जेवावं लागतं. तेव्हा सगळं काही यांना महालक्ष्म्यांच्या पात्रातलंच वाढलं जात असते. तर अशा प्रकारे छान असं कार्यक्रमाची धूम मचली होती. छान झालं होतं सगळं आणि खूप गर्दी होऊन गेली होती. तर या पण सगळ्या क्लिप्स मी नाही तर माझ्या ताईनीच रेकॉर्ड केल्या आहे. तर मग तुम्ही बघूच शकता सगळं काही. जेवण जवळपास 6:15 वाजतापासून चालू झाले तर सेम गर्दी 10:30 वाजेपर्यंत होती. तर आम्हालाच घरच्यांनाच जेवायला आम्हाला 11 सव्वा 11 होऊन गेलेले होते. तुम्ही गर्दी पण पाहू शकता की सायंकाळी जेवण असते आणि त्यामुळे सहसा नवरात्रात जास्त महालक्ष्मी वगैरे नसतात ना, तर त्याच्यामुळे मग ॲट अ टाईम सेम गर्दी होती. आणि वरती पण असंच दर्शनाच्या इथे वगैरे पण सगळी गर्दी होतीच, इकडे तिकडे लगबग सगळीकडे चालूच होती छान. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.